माझ्या मागे जे पाहत आहात मित्रांनो, तुम्ही ते पाहत आहात हंपीमधलं सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठं मंदिर विरूपाक्ष मंदिर. विरूपाक्ष मंदिरानंतर आपण पाहतो ते विठ्ठलराय मंदिर, अच्युतराय मंदिर, मातंग हिल पर्वत, कडेलकालू गणेश मंदिर, हरिहर मंदिर, हेमकूट पर्वत अशी बरीच सारी ठिकाणे आहे जी आपण हंपीमध्ये फिरू शकतो. पर्शियन मुसाफिर त्याचं नाव होतं अब्दुल रज्जाक यांनी लिहून ठेवलेल्या वहीमध्ये असं नोंद करून ठेवलेले का जगामध्ये मी अनेक शहरांना व्हिजिट केल्या, अनेक शहरं पाहिली, परंतु हंपीसारखं वैभव मी आजपर्यंत कुठेही पाहिले नाही. पूर्ण ह्या हंपीचा व्हिडिओ पाहून देखील जरी तुमच्या मनात काही प्रश्न उपस्थित असेल तरी कमेंट करून नक्की विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करेन. व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु हंपीची इत्थंभूत माहिती या व्हिडिओतून देण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करेन. हंपी भाग 1च्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं का आपण हंपीला कसं पोहोचणार, हंपीमध्ये स्वस्तात बजेटमध्ये रूम कुठे घेणार, हंपीची मंदिरे पाहण्याची सुरुवात आपण केली विरूपाक्ष मंदिरमध्ये. विरूपाक्ष मंदिरातला प्रसाद घेऊन आपण गेलो तुंगभद्रा नदी पाहायला. तुंगभद्रा नदी पाहून आपला प्रवास वळाला तो विजय विठ्ठल मंदिराकडे. अच्युतराय मंदिर, विजय विठ्ठल मंदिराचा कॉम्प्लेक्स बघून अच्युतराय मंदिराच्या मागूनच जो ट्रेक सुरू होतो मतंग टेकडीचा, अशा मतंग टेकडीवर जाऊन हंपीचं विलोभनीय दृश्य पाहून आपण उतरलो ते विरूपाक्षच्या बाजारपेठेमध्ये. त्या दिवशी आपण रेस्ट करून दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण हंपी बघण्यास सुरुवात केली. तेव्हा आपण सर्वात आधी गेलो होतो ते कडेविकलू गणेश मंदिर, नंतर आपण गेलो होतो कृष्णाचा बाजार, कृष्णाचं मंदिर पाहायला, लक्ष्मी नृसिंह मंदिर आणि बडवी शिवलिंग. बडवी शिवलिंग इथं आपण भाग 2 समाप्त केला. भाग 3 म्हणजे मागचा हंपीचा भाग आपण जो पाहिला त्याच्यामध्ये आपण जो राजाचे जे महलाचा जो कॉम्प्लेक्स आहे मंदिरांचा तिकडं आपण गेलो. त्याच्यामध्ये आपण महानवमी डिब्बा, राजप्रांगण, पुरातन संग्रहालय, हजार रामचंद्र मंदिर, रंगा मंदिर, ससेविकोलू गणेश मंदिर आणि हेमकूट पर्वत मंदिरांच्या समूहाजवळ आपण भाग 3चा एंड केला. आज आपण पाहणार आहोत हंपीचा भाग 4. याच्यामध्ये आपण बोट घेऊन तुंगभद्रा नदी पार करून जाणार आहोत सनापूर साईडला. तिकडे आपण बघणार आहोत अंजनगिरी पर्वताचा ट्रेक करून हनुमंताचं जन्मस्थान कर्नाटकमधलं हंपीमधलं ते बघून आपण जाणार पंपा सरोवर आणि पुन्हा रिटर्न येणार हंपीला. तर सुरू करूया हंपीचा भाग 4. हरिओम सर्व मित्रांनो, आता व्हिडिओचे हंपीचे तुम्ही 3 भाग पाहिले असतील. आता हा 4था भाग मी इथून स्टार्ट करतो. तिसऱ्या भागात मी जेव्हा जो सनसेट पॉईंट आहे तिथं व्हिडिओचा एंड केला. तिथून मग खाली आलो. विरूपाक्ष मंदिरामागं 12 वाजता प्रसाद चालू होतो. तो प्रसाद ग्रहण केला. प्रसाद ग्रहण करून मग नंतर इथं एक सभामंडप आहे मोठं विरूपाक्ष मंदिरासमोरच. या सभामंडपामध्ये खूप गार हवा लागती. मग इथंच थोडा 15-20 मिनटं इथंच मी रेस्ट केला, पडलो थोडं. आता इथून पुढं आपला जो पार्ट 4 चालू होईल तो सानापूर लेक म्हणजे जे हिप्पी आयलंड जे होतं जिथं पहिले राहण्याची व्यवस्था वगैरे होती तिथं मात्र आता ते सरकारने ठेवलेलं नाही. मग आपण आता तिकडंच चाललेलो आहे. मोबाईल चार्जिंग करतो आणि हिप्पी आयलंडकडं कशा रीतीने जावं लागतं ते तुम्हाला संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे एक अंजनगिरीचा ट्रेक देखील आहे, तो देखील आपण करूया. आता वाजलेले 12:50 तर सुरू करूया इथून आपण आपला हंपीचा भाग 4. मंदिरामधून पुन्हा एकदा रूमवर आलो होतो. रूमवरून आता चेकआउट केलेले मी. बॅग रूममध्येच ठेवलेली पण चेकआउट केले म्हणजे एकच दिवसाचा स्टे केलेला आहे. मोबाईल चार्ज केले, थोडा फ्रेश झालो आणि आता हंपी गावातून आपल्याला सनापूर लेकला जाण्यासाठी आपल्याला इथूनच जावं लागणार आहे. आता थोडा वेळ आधी ना फटाके वाजत होते. यांची ना काहीतरी पूजा होती वाटतं इथं. हे बघा, हे काहीतरी अशा प्रकारे मांडून पूजा करत होते ते आणि फटाक्यांचा आवाज तिथपर्यंत येत होता. हे पाहता तुम्ही विरूपाक्ष जवळचं जे मार्केट आहे ना ते मार्केट. आणि ह्या मार्केटमध्येच तुम्हाला एकदम स्वस्तातले रूम, होमस्टे बरेचसे असं एकदम कमी बजेटमध्ये मिळेल. फक्त तुम्हाला एवढंच का थोडं मध्ये यावं लागेल. हे तुम्ही पाहताय इथले होमस्टे, इथले वेगळे रेस्टॉरंट्स. पण इथले रेस्टॉरंट्स थोडे महागडे इथले, पण होमस्टे मात्र स्वस्त आहे.
तर आता हे हम्पी गावातलं मी तुम्हाला संपूर्ण दाखवतोय. श्री विरूपाक्षेश्वर मोटरसायकल सायकल गेस्ट हाऊसेस असे अनेक सारे जे आहे ते तुम्हाला इथं मिळून जातील. आणि हे बघा, हे जे विरूपाक्ष मंदिर त्याचा कळस आपण पाहतोय. आपल्याला जायचं आहे सानापूर लेकला. तर कसं वो सानापूर लेक कैसे जाना पड़ेगा? इधर से क्या? इधर से ना? ओके. इकडून ना आपल्याला आता तुंगभद्रा नदीचं पात्र लागेल. त्या पात्रामधून आपल्याला कोरायकल राईड घ्यावं लागेल आणि मग ते राईड करून आपल्याला जावं लागेल. तर अशा रीतीने हे हम्पी गाव पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवलं कसं आहे आणि कशा रीतीने तुम्ही इथं रूम स्टे घेऊ शकतात. म्हणजे विरूपाक्ष मंदिराकडूनच एक रोड जातो तो तुंगभद्राकडे. आपण कालच्या व्हिडिओत पाहिला असेल तो. त्याच रूटने आपण आता खाली जाऊ तुंगभद्रेच्या पात्राकडे. तर हे बघा, इथून आपण तुंगभद्रेच्या पात्राकडे येतो. तर आता ह्या तुंगभद्रा नदीला क्रॉस करण्यासाठी आपल्याला आधी ती जी बोट आहे तिथं ती जेव्हा तिकडून भरल पॅसेंजरनी तेव्हा ती इकडे येईल आणि मग इथून जे पॅसेंजर जमलेले, आता हे तर दोघंच आहे आणि मी एकटा, असे पॅसेंजर घेऊन तिकडं जाईल. आणि जेव्हा आपण त्या साईडला जाऊ तेव्हा त्या साईडला आपण काय काय पाहणार तर सानापूर लेक, अजून अंजनगिरी पर्वत, जिथं म्हटलं जातं का कर्नाटकमधला हनुमंताचं जन्मस्थान ते अंजनेय पर्वत असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे आपल्या नाशिकमधला अंजनेरी पर्वत त्याचप्रमाणे तो अंजनेय पर्वत कर्नाटकमधल्या हम्पीमधला. तर तेच जाण्यासाठी आपल्याला ही नदी आता क्रॉस करून जावं लागणार आहे. 5 मिनिटात आपण आलोय बोटीनी. आणि बोटीनी जर तुम्हाला इकडून इकडे यायचं असेल तर हे बघा, हे आपले अय्यर श्रेयश, क्रिकेटमधला जसा श्रेयस अय्यर तसे हे हम्पीमधले श्रेयश. ओके, थँक्यू ब्रो. ओके. ॲक्च्युली मी बोटीत बसलो होतो तेव्हाच तो मला म्हणे RCB. तर आता आपला इथून चालू होऊन जाईल अंजनेय ट्रेक, पंपा सरोवर, सुगरू गुफा, सर्व काही इकडं आपल्याला पाहायला मिळेल. नदी क्रॉस करून आपण इकडं आलो आहे. आणि शेवटची बोट राहते ती 6 वाजेपर्यंत राहते, हे लक्षात ठेवा. कारण की आणि जर तुमचा स्टे इकडंच असेल तर काय हरकत नाही, पण जर स्टे नसेल आणि तुम्हाला पाहून परत यायचं असेल तर 6 वाजेपर्यंत यावंच लागेल, हे लक्षात ठेवा. ओके, नाहीतर मग वेळ झाला तर हे जास्त चार्ज करतील. तीन किलोमीटरचे मला 300 रुपये सांगितले ऑटोवाल्याने जाणं. त्याच्यामुळं मी पायीच चाललेलो आहे. दोन्ही बाजूनी मस्त झाडांचं आहे हा परिसर संपूर्ण. इकडं खाली तुंगभद्रा वाहते आणि इकडूनच हा अंजनेय पर्वतला असा पुढून आपल्याला राईटला टर्न घ्यावा लागणार आहे. पाहूया आता कसा संपूर्ण आपला हा वेळ राहतो. पंपा सरोवर, अंजनेय पर्वत और पंपा सरोवर आनुगुंदी हाँ हाँ. कितना लेता? सभी पंपा सरोवर, चिंतामणि सभी घूमने को इधर आते हैं, उधर जाते हैं. इधर आते हैं और सभी का 700. अरे बाप रे भैया 3 मंदिर, हनुमान मंदिर ये 1.5 घंटा. और खाली छोड़ना, उधर छोड़ना खाली उधर छोड़ना 200 रुपये. 200 ज्यादा हो जाएगा भैया. अच्छा घूमने को तर हसू येऊ राहिलं मला आता. म्हणजे कुठं 300 रुपये आणि कुठं 70 रुपये. 70 रुपयामध्ये रिक्षा केली मी फायनली आता इथून. तर त्याच्यामुळं जर तुम्ही फिरत असाल ना तर तुम्हाला बार्गेनिंग करता आलं पाहिजे. आणि शेवटी 70 रुपयामध्ये रिक्षा करून चाललो आहे अंजनाद्री पर्वतला.
फायनली हा पॉईंट आहे. इथं आपल्याला ऑटोवाल्यांनी आता सोडलेले. इथं आता इथून हा ट्रेक स्टार्ट होईल अंजनी पर्वताचा. आणि दोन्ही बाजूनी मार्केट आपण पाहत आहे. हे बघा ते वरती टेम्पल आपल्याला दिसते. तिथपर्यंतचा ट्रेक आता आपल्याला करायचा आहे. तर किती वाजले आता? बरोबर 2:44 झालेली. छान असं छोटंसं मार्केट पसरलेलं आहे. सगळीकडे भगवा रंग दिसतोय हनुमंताचा. आणि इथून आता आपला ट्रेक सुरू होईल. तर इथं संपूर्ण माहिती दिलेली अंजनाद्री पर्वतची. 1536 फूट उंच आहे. आणि अंजनाद्री पर्वत म्हणजेच पुरातन काळातील किष्किंधा. भगवान हनुमानांची माता अंजना देवीच्या नावावर अंजनाद्री पर्वत. आणि इथं बाल आंजनेय म्हणजेच आंजनेयांचा जन्म म्हणजेच हनुमानांचा जन्म किष्किंधा राज्यानुसार इथंच झालेला होता. पूर्ण आपले चप्पल बूट इथंच काढून आपल्याला पूर्ण पायी ट्रेक वरपर्यंत करावा लागतो. ॲक्च्युली मला इथं ऑफिस आहे इथलं. ते बोलले का जा म्हणे वरती काढा, परंतु सगळे लोक इथून पायी चाललेले म्हणजे काहीच घातलेले नाही. मीच एकटा एखाद्या राजावानी बूट घालून जाईल तर बरोबर वाटत नाही. आणि लोकांनी पहा ना काही काही तर लोटांगण घालत सुद्धा जातात. त्याच्यामुळं म्हटलं लोक थोडं वर आल्यानंतर ज्याप्रमाणे आपण बादामीनी वर जात होतो ना त्याचप्रमाणे इथं जावं लागतं. तीन वाजून 6 मिनिटं म्हणजे बरोबर 22 मिनिटात आपण वर पोहोचलेलो. 575 पायऱ्या आहे टोटल या हनुमान मंदिराच्या. इथून आपण आता मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ. छान असं मंदिर बनवलेलं आहे. इथं वरती नागरिकांची गर्दी देखील आहे. वारं खूप जोरात वाहत आहे. मला थोडं मोठ्याने बोलावं लागेल इथं. पण कर्नाटकमधल्या भाविकांची खरंच श्रद्धा आहे. अंजनेरी पर्वत पाहायला गर्दी करतात ते. ज्याप्रमाणे आपल्या अंजनेरी पर्वतावर एवढी गर्दी होत नाही त्याप्रमाणे म्हणजे आज तर काही शनिवार नाही मंगळवार नाही तरी देखील ही गर्दी पहा तुम्ही इथं. आणि वरतून दिसणारं संपूर्ण हम्पीचं विहंगम दृश्य. काल आपण त्या पर्वतावर होतो तिकडं मतंग हिल्सवर होतो आणि आज आपण आहोत ते अंजनेरी हिल्सवर. मंदिराचं दर्शन झालं आहे आपलं. आणि मंदिराच्याच बाजूला इथं प्रसाद वाटप देखील होतो. ज्याप्रमाणे आपल्या विरूपाक्ष मंदिरामध्ये प्रसाद वाटप होतो त्याचप्रमाणे इथं प्रसाद वाटप होताना आपण पाहतोय. आपण देखील प्रसाद म्हणून थोडं घेतलं आहे आता हे आणि एवढंच आपण खाऊ. तिथं आपण प्रसाद ग्रहण केला मंदिर समोर. आणि मंदिराच्या समोर हा व्ह्यू पॉईंट बनवलेला आहे. संपूर्ण नॉर्थ हम्पीचं दृश्य आपल्याला दिसून येतं. ज्याप्रमाणे मतंग हिल्सवरून आपल्याला दिसत होतं त्याचप्रमाणे इथं हे दृश्य दिसतंय. छान आणि सुंदर असा संपूर्ण परिसर आपल्याला नजर येतोय. तर आता इथून आपण रिटर्न म्हणजे खाली जाऊ. आणि खाली जाऊन मग आता अजून कोणते कोणते ठिकाणे इथं तर पंपा सरोवर आहे, आनेगुडी नावाचं काहीतरी ठिकाण आहे. ते 2-3 ठिकाणं पाहू आणि मग रिटर्न हम्पीकडे जाऊ. तर बघूया आता खाली जाऊन पंपा सरोवरला कसं जावं लागतं आपल्याला. अंजनेरी पर्वत उतरून खाली उतरलो आणि पहिल्यांदा पाऊस लागला आहे इथं. 10 मिनिटात आलो आहे खाली आपण, पण पहिल्यांदा जोरात पाऊस लागला. मुंबईमध्ये जो पाऊस लागला होता निघताना तो डायरेक्ट हम्पीमधल्या अंजनेरी पर्वत उतरून खाली लागला आहे. तर रिमझिम पाऊस चालूच आहे आणि वातावरणात
थोडा गारवा निर्माण झालेला आहे इथं आता इथून पुढं आपण चाललेलो आहे पंपा सरोवर आणि सुग्रीव गुफा। आपण हा जो ट्रेक करला आता अंजनेरी पर्वताचा वरतून खाली आलो आणि त्याच्याच बाजूने हा रोड जातोय, त्याच रोडाच्या पुढे पंपा सरोवर आणि सुग्रीव गुफा बघूया। जवळपास 300-400 मीटर पुढे आल्यानंतर आपण एक मधी पायवाट जाती आणि हीच पायवाट जाती ती पंपा सरोवरकडे। पावसाचा जोर जरा थांबलेला आहे आता। पुढे चालून आल्यानंतर बऱ्याचशा ऑटो दिसतील तुम्हाला आणि इथंच आहे आता हे पंपा सरोवर बघा। पंपा सरोवर आणि आजूबाजूचा परिसर पूर्वी विजयनगर साम्राज्याची राजधानी होता असेही मानले जाते आणि या सरोवराजवळच जो पर्वत आपण पाहतोय तो ऋषिमुख पर्वत, जिथे हनुमान आणि सुग्रीव यांची भेट झाली होती। पंपा सरोवर जिथं पाहतोय आपण त्याच्या मागचा जो पर्वत आहे ना तो वाली पर्वत आणि पंपा सरोवर ज्या जिल्ह्यात आहे तो आनेगुडी नावाचा जिल्हा आहे। हम्पी वेगळं आणि आनेगुडी वेगळं, तर आनेगुडीमधलंच हे असं पंपा सरोवर आपण पाहत आहोत। आणि पंपा सरोवरच्याच बाजूला हे जे दाखवलेले हे शबरी मातेचं मंदिर इथं दाखव। कर्नाटकमधील हम्पी जवळील हे पंपा सरोवर हे पवित्र सरोवर आहे। हे तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेस असून हिंदू धर्मात याला खूप महत्त्व आहे। रामायणात आणि श्रीमद भागवत पुराणातही याचा उल्लेख आहे। माता शबरीने रामांची जिथे वाट पाहिली तीच ही जागा पंपा सरोवर आणि इथेच आता माता शबरीचं मंदिर देखील बनवण्यात आलेलं आहे। तर असं पंपा सरोवर पाहून आपण आता चाललेलो आहे सुग्रीव गुफा पाहायला, परंतु ऑटो आपल्याला काही मिळाली नाही, त्याच्यामुळं आपण आता पायीच चाललो आहे अंजनेय पर्वताकडे। आणि अंजनेय पर्वताच्या खालून जर शेअरिंग ऑटो मिळाली तर जाऊ सुग्रीव गुफेकडं, नाही मिळाली तर जाऊ आपण आपल्या बोट पॉईंटकडे। सुग्रीव गुफा किधर है? सुग्रीव गुफा हाँ नहीं मालूम, कन्नड़ा नहीं। सुग्रीव गुफा बिस्किट खायचं चल मग चल। आता पंपा सरोवर पाहून आपण चाललेलो आहे सुग्रीव गुफा पाहायला। ॲक्च्युली 2 गुफा आहे इकडं, एक सुग्रीव गुफा आहे आणि इकडं वाली गुफा आहे, परंतु आपल्याला वेळ कमी आहे, आता 4:15 वाजलेले आणि ती शेवटची बोट काय 5-5:30 पर्यंत राहते, तर ते पाहून आपल्याला ती बोट पण पकडावी लागणार आहे। तर सुग्रीव गुफा पाहू आपण, जाऊ चल। खाण्याचाही ऑटोवाल्यांची रिक्षा भरूच तर थांबायचं होतं आणि स्पेशल जायचं तर 300 रुपये देऊन जायचं होतं। इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ना तो फिरण्याचाच आहे। जर पण सोलो असेल ना तर सोलोला फार खर्च येतो फिरण्यासाठी, पण जर ग्रुप असेल तर चांगलं आहे, कारण की शेअरिंगमध्ये आपल्याला ते फिरताय म्हणजे पैसे आपले वाचतात त्याच्यामध्ये। शेअरिंगमध्ये समजा 200ची केली, 4 जण असले तर 50-50 रुपये एकाला येतात, परंतु जेव्हा आपण सोलो असतो ना तेव्हा हाच एक प्रॉब्लेम असतो। तर मी म्हटलं भरूच तर मी जातो पायी पुढं, आणि मग आता बराच वेळ अंतर पुढं आलेलो आहे मी। जवळपास आपलं मंदिर आहे ते अंजनाद्री मंदिर, तिथून 2 किलोमीटर पुढं आलेलो आहे मी आणि आपण चाललेलो आहे आता आपल्या बोट पॉईंटकडं, कारण की शेवटची बोट ती 5ची आहे, 4:30 वाजलेली आहे। सुग्रीव गुफेचं अंतर पण इथून 5 किलोमीटर आहे आणि तिथून परत मध्ये पायी जायचं आहे, म्हणून वेळ पुरणार नाही आपल्याला, म्हणून आपण बोट पॉईंटकडेच चाललेलो आहे आता। ये गेट कितने बजे बंद होता? गेट खुला, हाँ बोट का आखिरी बोट 6 बजे ना, हाँ ओके धन्यवाद।
मला वाटलं ह्या गेटचं पण काही वेळ असेल, कारण की हे विरुपापूर गड्डी रिझर्व फॉरेस्ट आहे, हे संपूर्ण फॉरेस्टचा एरिया आहे हा. हे जे तुटलेले अवशेष पाहताय तुम्ही, हे बघा हे घरांचे. अजून मी तुम्हाला इकडे दाखवतो. हे बघा हे बघा हे सर्व पडक्या घरांचे जे अवशेष आहे ना, हे ॲक्च्युली इथं आहे ना, ही सानापूर आयलँड म्हणते याला, हा आयलँडचा भाग आहे हा. तर इथं मोठे मोठे रिसॉर्ट्स होते, हाऊसेस होते, गेस्ट हाऊसेस होते का जिथं लोक राहायचे. परंतु कचरा इतका व्हायला लागला आणि सरकारने परवानगी याला नाकारली, त्याच्यामुळं सगळे रिसॉर्ट इथले तोडण्यात आलेले. हे बघा हे ज्याप्रमाणे हे म्हणजे स्थानिक लोक काय करायला लागले का जे झाडं आहे, जो निसर्ग आहे ते तोडून आणि मग तिथं ते रिसॉर्ट्स, ते गेस्ट हाऊसेस ते बनवायला लागले. ज्याप्रमाणे आता इथं हे बघा, हे देखील तो एक तुटलेला भाग दिसतोय. मग इथं सुद्धा जे झाडं असतील, समृद्ध असतील, वनस्पती असतील, त्या सर्व तोडून त्यांनी ते बनवलं. त्याच्यामुळं सरकारने एक चांगलं पाऊल उचललं आणि सगळे जे रिसॉर्ट्स आहेत, जे हळूहळू याचं रूपांतर पुन्हा एकदा एका मोठ्या हॉटेलांच्या जंगलात रूपांतर झालं असतं, ते रूपांतर न होता ते आता परत पहिल्यासारखं एक जंगल आपल्याच दिसायला आता मिळतंय. फायनली बरोबर 4:50ला आलो आहे आपण, म्हणजे बरोबर 25 मिनिटात अंजनेरी पर्वतापासून इथपर्यंत आलो, 1 रुपयाही खर्च न करता आपल्या बोट पॉईंट जवळ. आता इथून जाऊ आपल्या डेस्टिनेशन हम्पीमधील विरुपाक्ष मंदिरमधील आपल्या हॉटेलवर आणि बॅग घेऊ. बघू आता पुढं काय. बोट तर काय आली नाही, पण आता तुंगभद्रा नदीमधूनच चाललेलो आहे आपण. प्रत्येक नदीमधून काहीतरी आठवण घेत राहतो. तर छोटे छोटे आपण जे रंगीत दगड आहे ते घेऊ आपण इथली एक आठवण म्हणून. तर बोटीने फायनली विरुपाक्ष मंदिराजवळ येऊन आपले हम्पीचे भाग 1, भाग 2, भाग 4 इथेच समाप्त करत आहोत. हे हम्पीचे 4 भाग बनवण्याचा उद्देश एकच, का आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस जेव्हा हम्पी फिरायला येईल तेव्हा त्याला डिटेलमधली माहिती असावी, का हॉस्पिटलपासून हम्पीचं बसस्टँडपर्यंत कसं यावं, हम्पीच्या बसस्टँडवर उतरल्यावर तिथून लॉजेस, स्वस्तातले हॉटेल्स कसे घ्यावे, तिथून कोणतं मंदिर आधी पाहावं, कोणतं मंदिर नंतर पाहावं, फॅमिलीसोबत टूर करत असाल तर कशा रीतीने फिरलं पाहिजे. त्याच्यामुळे एवढे डिटेलमधले संपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. हम्पी फिरताना या 4ही भागांचा व्हिडिओंची मदत जेव्हा आपल्या मराठी माणसाला होईल तेव्हाच व्हिडिओचा उद्देश पूर्ण झाला असंच मी मानल. हे 4ही भाग पाहून हम्पीविषयी थोडी जरी माहिती आपल्याला मिळाली, आपल्या या फिरताना व्हिडिओंची माझी मदत झाली, तर नक्कीच आपण ही माहिती महाराष्ट्रातील इतर सर्वांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. तर फायनली आलो आहे आपण विरुपाक्ष मंदिराजवळ, जिथून मी हम्पीची सुरुवात केली होती तिथंच हम्पीच्या व्हिडिओचा एंड मी करतो आहे. आपण बोटिंगने आता इथं उतरलो आणि इथून आता रूमवर चाललो आहे मी. इथून पुढचा प्लॅन असा का आता इथून बॅग घ्यायची आणि रात्रीची ट्रेन पकडायची तिरुपतीची. भागाचे व्हिडिओ तुम्हाला पाहून संपूर्ण आवडले तर नक्की लाईक करा. काही प्रश्न मनात असतील तर नक्की विचारा, कमेंट करून मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. संपूर्ण व्हिडिओ पाहून आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. धन्यवाद.